कोपारडे गावचे, कळेगावचे जे भक्त आलेले आहेत. अति परब्रह्म दीपर ज्योती जनार्दना, दीपर ज्योती हरे पापम, दीपर ज्योती नमोस्तुते, 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 दीपर ज्योती नमोस्तुते. आल्या आल्या इतकी गडबड झाली की तिथं बसले ते सरळ इथंच उभे राहिले. त्याच्यामुळे माझ्या लक्षात नाही आलं. काकाश्री आले आणि माझं त्यांचं स्वागत करायचंच विसरून गेलं. तरी ओम श्री ध्यान मंदिर हेरवाडचे मठाधिपती परमपूज्य काकाश्री यांचं आत्ता आपण म्हणजे माझ्या चुकीमुळे हे झालं खरं तर. यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात. तरी आता पद्यपूजनासाठी मी नामदेव गुंडू पाटील यांना आमंत्रित करते व त्यांच्या सहकुटुंब त्यांनी यायचं आहे. आत परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः. प्रत्येक वेळी आपल्याला असं वाटतं की आपण इथे येतो तर गुरु आपल्याला काय देतात तर गुरु आपल्याला त्यांचा अनमोल असा वेळ देतात. आणि काकाश्री इथं वेळात वेळ काढून आपल्यासाठी इथं आले, त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करते शिवाजी गोपाळ पाटील यांना.
त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात अभिनंदन व्यक्त करूयात. आपण प्रत्येक अमावस्याला इथं जमतो, एक नवीन कविता आपल्या समोर येते, कवितेसोबत एक नवीन विषय आपल्याला जाणवायला मिळतो, अनुभवायला मिळतो. त्यासोबत काकाश्रींचे जे अनुभव असतात, जे त्यांनी स्वतः अनुभवलेले असतात किंवा जे इतरांच्याकडून त्यांनी जे शिकलेले असतात ते स्वतःच्या वाणीतून ते आपल्याला सांगत असतात, ते ग्रहण करण्यासाठीच आपण इथे येत असतो. तर या अनुभवातून किंवा या ज्या संपूर्ण प्रपंचातून आपण काहीतरी शिकत असतो, काहीतरी बघत असतो. तसंच एखादा अनुभव कुणाला जर सांगायचा असेल किंवा एखादं काही मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी नक्कीच पुढे यावं. काकाश्री, माझं नाव सार्थकी ढंग. मला काल परवाच आलेला एक छोटासा अनुभव मी तुम्हाला सगळ्यांना आज सांगते. आत्ताच्या परिस्थितीत आपण बघायला गेलं तर मुली प्रत्येक ठिकाणी असुरक्षित आहेतच असं सगळ्यांना वाटतंय. आणि मुली मुळातच थोड्याशा नाजूक असतात, कमकुवत असतात, थोडं काय झालं तर घाबरणाऱ्या असतात. तर परवा आम्ही कुटुंबासोबत म्हणजे आमचे आईवडील आम्हाला मुंबईला घेऊन गेले होते. पण येते वेळेस माझं ऑफिस असल्यामुळं आम्हाला दोघींना यायला लागलं. मम्मी बाबा ऑलरेडी पुढं आले होते. तर येत्या वेळेचा प्रवास जो होता तो आम्हाला थोडा लोकलचा होता. तिथून पुढं आम्ही एस टीने येणार होतो. एस टीची सवय ही कोल्हापुरात आम्हाला आहे, त्याचं काय नवीन असं काय नव्हतं. पण लोकलची गर्दी, लोकलचा जो प्रवास होता तो आमच्यासाठी खूप भीतीदायक होता. आम्ही प्रवास पहिल्यांदा करणार होतो, शिवाय दोघीच इतक्या लांब पहिल्यांदा गेलो होतो. प्लस तिथली जी धावपळ आहे, गर्दी आहे, ह्याची तर एक वेगळीच भीती वाटत होती. झालं आम्ही कसं बसं रूममधून जिथं राहत होतो तिथून आम्ही स्टेशनवरती आलो. तिथल्या मॅडमने आम्हाला लोकलमध्ये बसवलं. ठाण्यापर्यंतचा प्रवास होता, किमान 1-1.5 तासाचा प्रवास झाला आमचा. तर त्या 1.5 तासाच्या प्रवासात इतकी मारामारी होत होती. अक्षरशः आम्ही लेडीज डब्यात असूनसुद्धा एक लेडीज दुसऱ्या लेडीजला उतरण्यासाठी ढकलून किंवा मारून जागा करत होती. तर माझ्यासोबत माझी लहान बहीण होती. हे सगळं नवीन असल्यामुळं मी तर पूर्ण घाबरले. पण मला असं दाखवून पण चालत नव्हतं की मी घाबरले. जर का मी घाबरले असते तर ती माझ्याहून जास्त घाबरली असती. मग मी कसं बसं तिला सांगितलं की समू, तू बॅग वगैरेची काळजी करू नको, तू फक्त उतर आणि माझ्यासोबत ये. जरी आपण चुकामुक झाली, तू पुढे गेलीस मी मागं झालो, तरी काय करायचं हे आमच्यात चर्चा झालेली. शिवाय प्रवासाच्या बॅगा पण होत्या सोबत. जसं जसं स्टेशनजवळ यायला लागलं तसं तसं गर्दी वाढायला लागली, चिंगराचिंगरी व्हायला लागली. मला म्हणजे मी उतरते की नाही, बॅगा बाहेर येतात की नाही, समीक्षा बाहेर येते की नाही, ह्या सगळ्यांचे प्रश्न पडत होते. तर मी एका पॉईंटला हुंदका आलेला की आईबाबा जवळ नाहीत. शेवटी लास्ट पर्याय असतोय तो काकाश्रींचा असतोय आमच्यासाठी. मी जिथून लक्षात आलं तिथून मी काकाश्री, ओम तत्सत काकाश्री हा एकच जप करत मी आलेले. जवळजवळ मी एक अर्धा तास तर मी ओम तत्सत काकाश्री असं म्हणतच आले. ज्या ट्रेनमधून उतरण्यासाठी गर्दी होत होती, मारामारी होत होती, त्या ट्रेनमधून मी आणि माझी धाकटी बहीण आणि आमच्या सगळ्या बॅगा आम्ही अगदी न कळत म्हणजे काकाश्रींच्या मायेच्या उभीतनं अक्षरशः बाहेर आल्यासारखं झालं. आम्हाला अजिबात असं वाटलं नाही की आम्ही इतक्या गर्दीतून आलो आहे, आम्ही पहिल्यांदाच इतका प्रवास केला आहे, आमचे आईबाबा नाहीत, ह्या कुठल्याही गोष्टीची आम्हाला एका मिनटासाठी सुद्धा जाणीव झाली नाही. जिथं की मी अपेक्षा सोडून दिलेली की एवढ्या गर्दीतून मला बहिणीला घेऊन बॅगा घेऊन उतरता येतील, तिथं आम्ही काकाश्रींच्या आशीर्वादानं सुखरूपपणे बाहेर पडलो. याबद्दल मी 1-2 ओळी मी हे सगळं काकाश्रींना सांगितलं. आणि शिवाय काकाश्रींच्या नामस्मरणातून इतकी मला स्वतःला प्रचिती आली आहे की मी साधं काही होऊ दे, मी ऑफिसला जाते तर मला ऑफिसमध्ये जरी कोणी काय बोललं तरी पण मी मनातल्या मनात लगेच सांगते, काकाश्री मला यांनी असं केलं बघा.
म्हणजे ही सवय इतकी लागली आहे की ठामपणे विश्वास आहे की जर आपण काकाश्रींनाही सांगितलं, एक वेळेस मम्मी ऐकणार नाही, मम्मी सांगाल काय तू लहान आहेस, पण काकाश्री तसं नाहीत करत. काकाश्री सगळ्या गोष्टी ऐकून घेतात. तर मी काकाश्रींबद्दल एक छोटीशी 2 ओळीची कविता केली आहे. जगी असा गुरु ना मिळतो, मी 7 समुद्रा पारहून हाक मारते, तरी आशीर्वादाची छत्रछाया उभा करतो. धन्यवाद. धन्यवाद ताई. ताईंचं ज्यावेळी मनोगत ऐकलं त्यावेळी माझ्या मनात तर एकच कविता आली की सद्गुरूसारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करे. बघा ना, कसे प्रसंग असतात आणि आपण त्याच्यातून कसे अगदी अलगद बाहेर पडतो, आपल्यालाच समजत नाही. आणि ज्यावेळी बाहेर पडतो त्यावेळी समजतं की अरे लक्ष होतं आपल्यावर त्यांचं, आणि आपणच स्वतःला कमजोर समजत होतो. तर प्रत्येक अमावास्याला इथं आल्यानंतर किंवा काकाश्रींच्या प्रत्येक दिवसाची म्हणजे काकाश्रींची प्रत्येक दिवसाला एक जी कविता येते ती वाचल्यानंतर मला काय सापडलं असेल किंवा मला काय गवसलं असेल तर ते शब्द गवसले आहेत. आणि तेच शब्द ज्यावेळी एकदा त्यांनी रागवलेच की म्हटले लिहित का नाहीत तुम्ही सारखं सारखं, म्हणजे तुमच्यात आहे तर तुम्ही लिहित का नाहीत. त्यावेळी ते बोलत असताना माझ्या मनात जे आलं ते त्यावेळी मी लिहिलं, ते मी तुम्हाला आता ऐकवते. अगदी छोटीशी कविता आहे, नॉमिनल आहे. आपण खेडेगावातलीच बहुतांश माणसं आहोत, तर आपल्याला आपलं घर माहिती असतं, आपली गल्ली माहिती असते, तिथलं वातावरण माहिती असतं. अगदी त्यालाच तंतोतंत जुळेल अशी मी माझ्या शब्दात केलेली कविता आहे. कवितेचं नावच आहे घर कौलारू. गावच्या गल्लीत शेवटच्या टोकाला, गावच्या गल्लीत शेवटच्या टोकाला मातीची भिंत खापरी होती छताला. लाकडाचे दार आणि खिडकी बाजूला, लाकडाचे दार आणि खिडकी बाजूला उंबऱ्यावर माणुसकी होती बसायला. सारवलेली जमीन असे अंगणाला, सारवलेली जमीन असे अंगणाला पाणी घालत असे लक्ष्मी तुळशीला. फेर धरून मागे आरोग्य घरादाराला, फेर धरून मागे आरोग्य घरादाराला नमस्कार करी नारायण भास्कराला, नमस्कार करी नारायण भास्कराला. गोठ्यात गाई वासरांनी हंबरडा फोडला, गोठ्यात गाई वासरांनी हंबरडा फोडला असे गोपिका कपिला कामधेनू दावणीला. घुंगराच्या तालात सर्जा राजा जागा झाला, घुंगराच्या तालात सर्जा राजा जागा झाला. गोकुळीचा कान्हा दुधा दह्यासाठी आला. गोतावळा सारा न्याहारी कराय जमला, गोतावळा सारा न्याहारी कराय जमला. लहान थोर सगळी बसली पंगतीला. जगाचा पोशिंदा जेवून तृप्त झाला, जगाचा पोशिंदा जेवून तृप्त झाला. भाकरीसाठी शेतकरी गेला कामाला, भाकरीसाठी शेतकरी गेला कामाला. रोजचीच अशी उठाठेव होती जीवाला, रोजचीच अशी उठाठेव होती जीवाला. धान्याची रास श्रीमंती होती मनाला. गावच्या गल्लीत शेवटच्या टोकाला मातीची भिंत खापरी होती छताला, मातीची भिंत खापरी होती छताला. धन्यवाद. तर असंच एखादं काव्य तुम्हाला सुचलं असेल किंवा आणखीन एखादा प्रसंग सांगावासा वाटत असेल तरी तुम्ही बोलू शकता. तसा बराचसा उशीरही झाला आहे, तरी जास्त वेळ न दवडता काकाश्रींचं प्रवचन. ओम तत्सत. ओम तत्सत. सुरुवात आपली ओमकार ध्वनीनं सुरुवात होत असते. सर्वांनी ताट बसून
ओम तत्सत. ओम तत्सत. जेवायला मिळणार आहे. ओम तत्सत. ओम तत्सत. आज अमावस्या पूर्णतिथी आणि पूर्णतिथीचे योग साधूनच आपले प्रवचनाचे कार्यक्रम आपण नित्यनियमाने साजरे करतो. या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या लोकांनी जे जे कर्मदान आपले केलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन, सर्वांना आशीर्वाद देतो. त्यांच्या हातून असेच धार्मिक कार्य व्हावेत हा मानसिक संकल्प मी मनात घेऊन आपल्या कुळधर्म कुळाचाराची पताका प्रत्येकाच्या घराघरात पोहोचावी असा संकल्प आपल्यापर्यंत मी पोहोचवतो. तो कार्य तुम्हीही करायचं आहे. आज विशेष करून सकाळी लवकर उठलो, ध्यान झालं आणि ध्यान झाल्यानंतर विषय कुठला निवडायचा याच्याबद्दल थोडंसं मनात द्विधा मनस्थिती निर्माण झाली आणि विचार केलं आणि तो विषय निवडला गेला होता पूर्वीच, पण तो नको असं वाटत होता. कोण येते कोणाचं सांगणे कठीण आहे. तसं बघायला गेलं तर कोण ना कोणाचं तर असतंच, पण शेवटपर्यंत तो आपलाच आहे का हे सांगणं कठीण असतं. आणि याच्यावर ज्यावेळेला मी विचार करायला लागलो त्यावेळेला एक माझी संकल्पना निर्माण झाली आणि त्या संकल्पनेमध्ये मी स्वतःला वाहून घेतलं. कल्पना होती, वास्तव बघायला गेलं तर तसा तो कल्पनेचा उद्योगच होता. आणि त्या कल्पनेत रंगमान झाल्यानंतर मला वाटलं की आपणही उद्योगपती व्हावं. कुळाचाराचे प्रवर्तक आता उद्योगपती होणार. 2 मिनटं माझ्याच संकल्पनेचा मलाच हसू आलं आणि मी त्या विचारात पुढे जायचा प्रयत्न करत होतो. आणि पुढे जात असताना कल्पना आली की उद्योगपती व्हायचं तर नेमकं काय करायचं हा एक प्रश्न निर्माण झाला. आणि त्या प्रश्नाला उत्तर, परत प्रश्न, परत उत्तर, परत प्रश्न, एकापेटोवर एक माझे विचार येत होते. आणि विचार शृंखला वाढल्यानंतर वाटलं की आपण एखादा असा उद्योग करायचा की त्या उद्योगातनं अनेक लोक जगले पाहिजेत, अनेक लोकांच्यापर्यंत 2 घास पोचले पाहिजेत आणि तो उद्योग वाढलाही पाहिजे आणि चांगला झाला पाहिजे. हा उद्योग मी ज्यावेळेला कल्पनेत आणला, कल्पना आहे हे लक्षात ठेवायचे, आणि तो कल्पनेत आणलेला उद्योग मी निवडला दगडी कोळशाचा. कुठला? दगडी कोळसा. तुम्हाला तसं काय मी म्हणणार नाही आहे, पण एक डोक्यात आला की आपण दगडी कोळशाचा उद्योग चालू करायचा. पण उद्योग चालू करायचा ना एकापासून घ्यायचं आणि दुसऱ्याला द्यायचं हे माझ्या डोक्यात बसेना. त्या कल्पनेत ते उतरणार. आणि त्या कल्पनेत उतरत नसल्यामुळे मी स्वतः विचार केला की आपण अशी जागा बघायची की तिथं कोळशाची खाण तयार व्हावी. कोळशाची खाण तयार व्हावी आणि ते कोळसं निघाल्यानंतर मग ते कोळसं आपल्याला बाजारात आणता येईल, विकता येईल आणि आपल्याला धनही कमवता येईल आणि त्याच्याखाली काही कामगारही जगतील, काही कामगारांचे रोजगार पण चालतील. असा एक विचार डोक्यात आला आणि तो विचार डोक्यात घेऊन कल्पना विस्तार करत पहिल्यांदा आता जागा बघितली पाहिजे.
खाणी बघितल्या पाहिजेत. विचार तर कधी केलाच नव्हता की उद्योगपती व्हायचा आहे किंवा उद्योग करायचा आहे. आणि एखादा संकल्प किंवा एखादा विचार डोक्यात आल्यानंतर त्या विचाराच्या अनुषंगानं चालणाऱ्या ज्या विचार लहरी असतात त्या तुम्हाला कळत नकळतपणे अंतस्थ प्रेरणा देत असतात की तू असं करून बघ, तू तसं करून बघ, असा विचार कर, तसा विचार कर. तसा विचार करत 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 मी बऱ्याच ओळखीच्या लोकांना भेटलो आणि भेटल्यानंतर एका ठिकाणी नागपूरकडल्या साईडला मला एक जागा मिळाली की तिथं दगडी कोळसा मिळतो. जागा निवडल्यानंतर मग सगळे उद्योगपती म्हटल्यानंतर पेपरचा प्रश्न येतो, कागदोपत्री झाली पाहिजेत. त्याच्यासाठी उद्योगपती ते परत परवानगी काढा, ते नियमात बसवा, ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. आणि काही दिवस गेल्यानंतर, विचारातले काही क्षण म्हणतो मी, गेल्यानंतर तो उद्योग सुरू झाला. आणि उद्योग सुरू झाल्यानंतर त्या उद्योगमधनं त्या खाणीतून कोळसा बाहेर निघायला चालू झाला. आणि ते कोळसा बाहेर काढत असताना, गाड्या भरून देत असताना, त्या उद्योग क्षेत्रात फिरत असताना मी स्वतः कधी काळा झालो हे कळलंच नाही. आणि काही दिवस जायचं, रोज ते यायचं, परत आंघोळ करायची, परत उमेदानं कोळसा आणि परत करायचा, गाड्या भरून चालल्या, लोक ओळखीचे वाढले. काही दिवसांना व्यवसायाचा जम चांगला बसला. मग जास्तीत जास्त काही कोळशात उतरावं लागत नाही, जास्त काही घाण अंगावर येईना, काही काळं होईना, सगळं फोनवर चालायचं, बसून चालायचं. पण एक मनात अशी प्रेरणा होती की आपण जो उद्योग चालू केला त्या उद्योग क्षेत्रामध्ये आपण तिथं जायचं आणि लवकर बसायचं. मग खाण गेली, खोल गेल्यानंतर अनेक मोठे मोठे कोळशाचे दगड निघाल्यानंतर असं वाटलं मला की याच्यापेक्षा आपण जास्त पैसे मिळवू शकतो का, असं प्रत्येकालाच वाटतं. वाटत नाही त्याने हात वर करा. असा एकही माणूस तुम्हाला मिळणार नाही आहे. आणि इतकं पैसे मिळावं, त्याची दुसरी खाण बघावी का, तिसरी बघावी का. संकल्पना जशा विचार वाढतील तसा व्याप वाढला की ताप वाढतो ही लोक विसरतात. आणि तो ताप अनायाशी माझ्या डोक्यात पण शिरला. आणि ते ताप सहन करत असताना मला असं वाटलं की कमी तापामध्ये जास्त काय मिळवता येईल का. आणि मी प्रत्यक्ष ते बघत असताना स्वतः त्या खणीमध्ये उतरलो आणि परीक्षण करत फिरलो. आणि परीक्षण करत असताना एका कोळशाच्या दगडामध्ये मला एक छोटासा हिरा सापडला. हिरा सापडत असताना त्यावेळेला माझे जे त्या खाणीत फिरत असताना पाय घाण झाले होते, वस्त्र घाण झाले होते, चेहरा काळा पडला होता, सगळं झालं होतं. पण त्या हिऱ्याकडं बघितलेलं आणि हे काळं झालेलं स्वरूप सगळं मी विसरलेलं होतं. मग एक हिरा गावला, तो घरी घेऊन गेलो. रात्रभर मी त्याला बघत बसलो होतो. लाईट लावून एकदा बघणार, लाईट विझवून एकदा बघणार, कारण कोणीतरी सांगितलं होतं की अंधारात देखील हिरा चमकतो. आणि प्रचिती पण तशीच येत होती. ह्या उद्योगामध्ये, या क्षेत्रामध्ये इतकी कल्पना पुढे गेली माझी की असं वाटायला लागली की प्रत्येक दगडामध्ये एखादा हिरा सापडेल का. बघा माणसाची इच्छा कशी असते. त्या इच्छेच्या मोहाच्या पायात मी रोज खणीत जायला चालू. कारण का की मनात वाईट संकल्पन पण यायचे, चांगले संकल्पन पण यायचे. वाईट काय यायचे की कोणाला जर एखाद्या कामगाराला हिरा लागला आणि तो दगडातून घेऊन आपल्या खिशात घातला तर डोक्यात येते की नाही आपल्याकडे. नाही कामावर लवकर गेलो तर लोक गडी बसतील, भांगलायचं बंद पडतील, पगार फुकट जाईल. अनेक लोक कल्पना डोक्यातच असतात की थोडा वेळ तिने विश्रांती घेतलेली देखील आपल्याला सहन होत नाही. तसंच मला ते वाटलं आणि मी रोज खणीत जायला चालू केलो. आणि दैवी कृपा म्हणा किंवा संत हनुमंताचा आशीर्वाद म्हणा किंवा कुळाचाराची परंपरा चालवली त्या कुलस्वामीचा आशीर्वाद म्हणा की मला एक दोन हिरे रोज सापडायला लागले. रोज
सापडायला लागले आणि ते गोळा करायचा छंद लागला आणि काही हिरे जमल्यानंतर मी ते मार्केटमध्ये घेऊन गेलो की त्या हिऱ्यांची किंमत किती आहे बोजाल. अनेक प्रकारचे अनेक लोक पारंगत होते हिरामध्ये. ते सगळे सांगायचे की हा हिरा मोलाचा आहे, हा ह्याचा आहे, हा त्याचा आहे, ते कॅरेटचा आहे, हा कॅरेटचा आहे. आयुष्यात हिरा तर कधीच आपण विकला नव्हता, बघितला नव्हता. त्यांनी काय सांगतील ते डोकं हलवायचं, पण हिरा विकायचा नाही, तसेच घरून घ्यायचं. आणि घरी घेऊन आल्यानंतर एक दिवशी ते हिरे बघून मला इतका आनंद झाला की माझा आनंद पोटात मावत नाही ना, या दुनियेत देखील मावत नाही. आणि ते सगळे हिरे आज माझ्यासमोर आहेत. ते सगळे हिरे माझ्यासमोर आहेत. हे काळ्या कोळशातले, काळ्या खणीतले चमकणारे हिरेच फक्त बाजूला राहतात, बाकीचा कोळसा सगळा जळूनच जातो. तसं हिऱ्यासारखी प्रत्येक भक्त माझा चमकावा एवढीच माझी अपेक्षा आहे या कुळाचाराच्या माध्यमातून, आणि ती देवानं प्रश्न केला. म्हणून हे सर्व करत असताना प्रत्ययाला आलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी असा रममान होत गेलो की ते हिरे गोळा करत असताना मला किती दमछाक झाली, किती कष्ट पडले, किती वेदना सहन करायला लागल्या, याचं कधीही मोजमाप मी लावलं नाही, लावणारही नाही. कारण मला हिऱ्याला हिरा जोडून देऊन हिऱ्याची माळ तयार केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आणि ही जी तत्त्व आहेत, तर आता हे उद्योग कुठला झाला? संकल्पनेचा आहे. वास्तविक उद्योग झाला का? नाही आहे. वास्तविक उद्योग नाही आहे. हा वास्तविक उद्योगातला जे हिरा निवडायचं काम आहे आपल्या कुळाचारातल्या, तो कुळाचारातला हिरा प्रत्येकाच्या घरात चमकावा एवढीच माझी कुळस्वामीच्या चरणी प्रार्थना आहे. आणि म्हणून म्हणलेलं आहे, कोण येते कोणाचं सांगणे कठीण आहे. बरंच आहे, तुम्ही विचार करून बघा, कोण कुणाचा. आता समजा एवढे सगळे आपण एकत्र आलो, एकमेकांच्या संगतीत वाढलो, एकमेकांची ओळख झाली, त्या ओळखीतनं आपले काही विचार एकमेकांना दिलो घेतलो, आणि हे विचार देत असताना आपण वाटलं की तो माझा आहे, तो माझा आहे. पण प्रसंगाच्या वेळेला कोण कुणाचा होऊ शकत नाही. एक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर घडलेला आहे. भक्त आहे माझ्या, लांबचं नाव घेत नाही. माऊलीला 5 मुलं. किती? 5 मुलं. संसार असा फुलवला की प्रत्येक मुलगा कोटीच्या घरात खेळत होता. आता कोटीच्या घरात खेळत असलेल्या मुलाला आई वडिलांना सांभाळायला जड जाईल का? जड जाईल का? पण 5 पैकी एकही मुलगा त्या आईवडिलांच्याजवळ नव्हता. ही वस्तुस्थिती मी माझ्या डोळ्याने बघितली. आणि ही डोळ्यानं बघितलेली वस्तू ज्यावेळेला माझ्या समोर आली, त्यावेळेला कोण येथे कोणाचा कविता माझ्या कल्पनेतून बाहेर पडली. कोण आहे कोणाचा? तो ज्यावेळेला तुमच्यावर प्रसंग येईल, ज्यावेळेला तुम्हाला ताकद वाटेल किंवा तुम्हाला एखादी अडचणीचा प्रसंग आला, तर ज्या अडचणीच्या वेळेला तुम्हाला जो मदत करणारा माणूस असतो, तो माणूस म्हणून त्याच्याकडं बघू नका. ते सद्गुरू परमेश्वर आहेत म्हणून त्याच्याकडं बघा. तुमच्या आयुष्यात कधी कमी पडणार नाही. तो माणूस नसतोच. देवानं पाठवलेला तो देवदूत आहे तुमच्या कामासाठी, तुमच्या मदतीसाठी, तुम्हाला मदत करून त्यातनं बाहेर काढण्यासाठी. आणि हे करत असताना कोण कोणाचा सर्व गोष्टी अवलोकन करत असताना मला असं वाटलं की माझे कोण आहेत किंवा माझा कोण होईल का याची मला कल्पना नाही आहे.
पण मी कोणाचा तर झाल्याशिवाय राहणार नाही ही संकल्पना माझ्या डोक्यात आली. आणि असं प्रत्येकानं जर केलं, मी कुणाचा तर होऊ शकतो, मी कुणाचा तर मदतनीस होऊ शकतो, मी कुणाचा तर एक दोन शब्द देऊन कुणाला तर चैतन्याची शक्ती वात लावू शकतो आणि त्या वातीतनं ज्योत निर्माण करून जगाला प्रकाश दाखवण्याची क्षमता ज्याच्यात निर्माण करण्याची ताकद आहे, तो कधीही स्वस्थ बसत नाही. आणि ही स्वस्थ न बसण्याची ताकदच आपल्याला भावी जीवनामध्ये आपल्याला ध्येयापर्यंत पोचवत असते. ध्येय असतं काय? गुरु शिकवतात काय? गुरु काय देत नाहीत बरं काय, उचलून काय देत नाहीत, कधीच देत नाही. कुणाला एक 10,000 रुपये दिले, कुणाला एखादा प्लॉट दिला, कुणाला एखादी गाडी दिली, कुणाला काही दागिने दिले, काही नाही करत ते. पण जे देतात ते डोळ्याला दिसत नाही आहे, आणि डोळ्याला दिसत नसल्यामुळं जगाला त्याची किंमत कळत नाही. पण जो चैतन्य शक्तीच्या जागृतीने, कल्पनेच्या शक्तीच्या जागृतीने, ज्ञानाच्या तत्वातून जो बघतो, त्याला गुरुची खरी किंमत कळते. की गुरु आपल्याला काय देतात? तर गुरु तुम्हाला चैतन्याची ज्योत पेटवून देतात, की जेणेकरून तुमच्या आयुष्यात तुम्ही कुणासमोरही हात पसरू नये एवढी ताकद ते देत असतात. काय देतात? काही लोकांचं बघा, विचारली परवाच एखादं उदाहरण झालं माझ्यासमोर. अरे एवढे दिवस तू ध्यान मंदिरात जातोस, तुझी काहीच प्रगती नाही. जायचं बंद करतोस का बघ, जायचं बंद करतोस का बघ. लोक विचलित होतात. खरंच मला इथं आल्यापासून काही मिळालं नाही. पण त्या गुरुनी त्या शिष्याला किती शब्द वापरून मोलाचे सहकार्य केले असतील, मोलाचं मार्गदर्शन केलं असेल, मोलाचे शब्द वाचून त्याची चैतन्य शक्ती जागृत करायचा प्रयत्न केला असेल, हे कोणीही बघत नाही. फक्त त्याच्या घरात भरभराट झाली का नाही एवढंच बघत असतात. पण त्याची का भरभराट झाली नाही, तो का पुढं गेला नाही, तो का मिळवू शकला नाही, याचं सर्वस्वी कारण असतं की तो स्वतः. एकाच वर्गात 60 विद्यार्थी असतात, एकटा 97मध्ये असतो, एकटा भोपळ्यात असतो. वर्ग तोच, शिक्षण तेच, गुरु तेच, पाठांतर तेच, पण जे ग्रहणशक्ती असते आणि ग्रहणशक्तीप्रमाणे आपली जी करण्याची उमेद असते, करण्याची ताकद असते, ती आपण वापरत नाही. काही लोक शाळेत हुशार नसतात, पण उद्योगात हुशार असतात. काही लोक बोलून बोलून चटपट करत नाहीत, पण अशा वेळेला एखादा असा निर्णय घेतात की ते दुसऱ्याला देखील उभा करण्याची ताकद त्याच्याकडं असते. मग ज्याच्याकडं जे आहे ते कौशल्य वापरून आपण जर पुढे चाललो तर आपल्या कुळाचाराचा हा ध्वज जगात फडकवल्याशिवाय राहणार नाही, एवढी ताकद निर्माण होणार आहे आपली. आणि ही ताकद निर्माण करण्याचं काम काय असेल तर एक व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला चैतन्य शक्तीची जागृती करून द्यावी. त्याला प्रोत्साहन द्या, त्याला उठवण्याचा प्रयत्न करा. जो बसलेला आहे त्याला उठवा, जो उठलेला आहे त्याला चालवा, जो चालत आहे त्याला पळवा. आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही एकमेकाला सहकार्य केलात तर निश्चितच कुणी नाहीतर कोणाचा तर कोणतर होऊन जातो. त्यावेळेला आपण तिथं असतो, हा मोलाचा क्षण आहे. आपण तिथं असतो, त्या वेळेला साक्ष असतो. आणि ही साक्ष प्रत्येकाच्या मनामध्ये आपण धरून ठेवली पाहिजे. वर्गात विद्यार्थी किती आहेत म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात पहिला किती येतात हे बघणं महत्त्वाचं आहे. 10 असतील आणि त्याच्यातली 6 पास झाली, काय म्हटलं बघा मी, 10 असतील त्यातली 6 अतिशय चांगल्या मार्कानं झाले तर निकाल 60% झाला. निकाल 60% झाला. 100 आहेत
आता 60% व्हायला किती पास व्हायला पाहिजेत? 60 व्हायला पाहिजे. हे तर 10मध्ये 6 झाली, 60 गेला. तर 100मध्ये 60 जायला पाहिजे, त्यावेळेला 60 होणार. म्हणून गर्दीपेक्षा दर्दी महत्त्वाचे आहेत. आणि ते दर्दी फक्त मला आवडतात तेवढेच आज हजर आहेत. हे आवडतात, दर्दी पाहिजेत. आपण कशासाठी आलो? इथं शिकायसाठी आलो, काहीतरी घेण्यासाठी आलो आहे. ती घेण्याची तत्त्व जी आवडाला आपण विकसित करून देतो, त्यावेळेला आपल्याकडे एखादा असा गुण निर्माण होतो की त्या गुणाला बघून काही लोक आपल्याजवळ येतात. काही लोक आपल्याजवळ येतात. मी एका भक्ताला सांगितलं, लिही, तुझ्याकडे चांगलं कौशल्य आहे. कशासाठी लिहायचं आणि कुणासाठी लिहायचं? आता बघा, कशासाठी लिहायचं आणि कुणासाठी लिहायचं हेच जर माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं असतं, संत तुकारामांनी म्हटलं असतं, तर आज ज्ञानेश्वरी जगाच्या पाठीवर ज्ञानदीप लावू शकली असते का? मग आपलं कर्म आपण जर स्वतःहून ते निवडलं आणि केलं, त्याला मानणारे किती आहेत हे बघू नका. आपण केलेलं कर्म एक ना एका माणसाला, एका ना एका जीवाला ते उपयोगी पडणारच याची खात्री आहे. पडतोच. असं कधी होतच नाही की आपण केलेले प्रयत्न दुसऱ्याला उपयोगी पडलेले नाहीत. पण हे करत असताना आपण कर्म करतो हे आपल्यासाठी नाही आहे की माझ्यामुळं कुणी तर उभा राहिला पाहिजे, कुणी तर पुढे गेला पाहिजे, कुणाच्या घरात दीप लागला पाहिजे. आणि ही जी भावना तुमची उत्कटतेने तयार होते, त्याच वेळेला तुमच्या अंतर्मनातला दीप प्रज्वलित झालेला असतो. एखादा असा माणूस सांगा मला की गर्भश्रीमंत आहे, समाजासाठी काहीच काम केला नाही, दानधर्म केलं नाही, कुणाला उपयोगी पडलं नाही, काय नाही केलं, हो म्हणून संपत्ती मिळवली आणि निघून गेला आणि त्याचं इतिहासाच्या पानावर नाव आलं. असं कधी होत नाही. पण ज्याच्याकडे काहीच नाही आहे त्याचं मात्र इतिहासाच्या पानावर नाव येतं. संत गाडगे बाबा काहीच नव्हतं, नावही त्यांचं नाही आहे. का? तर ते एक झाडू, एक लोटा, गाडगं घेऊन गल्ली गल्लीवर फिरायचे, कुठं झाडायचे, कुठं बसायचे, स्वच्छ करायचं, निघून जायचं. आणि ते गाडगं मडकं ते घरात हातात होतं, त्या मडक्यावरून त्यांचं नाव पडलं गाडगे बाबा. जवळ काय? पण भारताच्या सरकारला त्या गाडगे महाराजांचा फोटो उचलून स्वच्छता अभियान म्हणून राबवावा लागला, एवढं महत्त्व त्या माणसाला प्राप्त झालं. काय आहे ते जवळ? पण सकल अखंड भारताचं स्वच्छता अभियान राबवण्या इतकी ताकद त्याच्या छायाचित्रामध्ये निर्माण झाली. कर्म आपण उदात्त भावनेनं ज्यावेळेला करतो, त्यावेळेला आपल्यामधल्या ज्या प्रेरणा आहेत त्या अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतात आणि पुढे जातात. मी हेरून ठेवलेली ही वेळ जवळ आली, माझे चैतन्य मनाचे तुला देणार आहे. प्रत्येक अमावस्याच्या काळ्या रात्री, प्रत्येक अमावस्याच्या काळ्या रात्री माझ्या शब्दांची दीपज्योत तुमच्या मनात लावायचं काम मी करतो. आणि त्याचा प्रकाश तुमच्या कुळाचाराच्या घरात पडणारच याची पूर्ण खात्री, विश्वास मला आहे. अंधार पडला तर अंधार सारून जात नाही, काढून जात नाही. पण त्याच अंधाऱ्या खोलीत एखादा दीप जर लावला तर अंधार आपोआप नष्ट होतो
आणि प्रकाश सर्वत्र पसरतो. तसा प्रकाश सर्वत्र पसरावा म्हणूनच आपण दीप प्रज्वलित करूनच कार्यक्रमाला सुरुवात करतो, की आपल्याला जो अज्ञानाचा अंधकार आहे तो नष्ट करायचा आहे. कुणामुळं कुणाचं चांगलं होतं किंवा कुणामुळं कुणाचं अडतं, कुणाचं कुणामुळं हे अडत नाही आहे, पण कुणाचं तर कुणामुळं चांगलं होतं हा इतिहास आहे. हा इतिहास आहे. आणि तोच इतिहास माझ्या या कुळाचारातल्या भक्तांच्या घरात निर्माण व्हावा ही अपेक्षा मी तुमच्याकडे आज ठेवतो. काही मुली 2 बोलल्या आहेत, उद्या आणि 2 बोलतील, किंवा मुलं बोलतील, पुरुष बोलतील. माझ्या डोक्यावरला थोडासा भार कमी होईल. माझ्या डोक्यावरचा थोडासा भार कमी होईल. आणि गुरूंच्या डोक्यावरचा भार कमी करायचा असेल तर तुम्हाला माईकवर बोलायला शिकलं पाहिजे. कारण एकटा मी सगळ्यांच्यापर्यंत पोचणार नाही, पण तुम्ही सगळीजण सगळ्यांच्यापर्यंत पोचतीला याची मी 100% खात्री देतो. तुम्ही पोचा. पोचायचं तर कसं पोचायचं आहे? एक गीत आहे बघा, दीप से दीप जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. एक दीपानं दुसरा दीप लावा, दुसऱ्यानं तिसरा लावा, तिसऱ्यानं चौथा लावा. एकानं 100 दीप लावा असं मी अजिबात म्हणणार नाही. 100 दीप लावायला तुमचा जो वेळ जाणार आहे, हात दुखायला चालू होईल. पण तुमच्या एक दीपामुळं शेजारच्या घरातले 2 दीप जरी पेटवलात तरी देखील पुष्कळ आहे. माझ्या कुळाचाराचा पताका निश्चितपणे फडकणार. 2 दीप लाव प्रत्येकानं. म्हणजे तुमच्याबरोबर 2 कुळाचाराची लोक जोडली गेली पाहिजेत. आणि त्या दोघांच्यामुळं 2-2, त्यांच्या 2-2मुळं 2-2, म्हणजे प्रत्येक दीपच्या पाठीमागं डबल होत चालले. आणि ज्यावेळेला डबल होत जातो त्यावेळेला माणूस माणसाला जोडला जातो. आणि माणूस माणसाला जोडला जातो तिथंच कोणी तर कोणाचं तर होतं एवढी देखील आपल्याला जाणीव झाली तरी पुष्कळ आहे. तरी पुष्कळ आहे. शब्द माझा हा कधी फुका जाणार नाही, या दिल्या शब्दाला मी येथे जागणार आहे. फुका जाणार नाही म्हटलं. मी बोललेला शब्द फुकट जाणार नाही याची मला खात्री आहे, गॅरंटी आहे. कारण बसलेल्यापैकी एकही भक्त माझा भैरा नाही आहे याची मला जाणीव आहे. 2 आहेत का नाही? 2. हां, ह्या 2 श्रवण यंत्रणा आस्थेनं जोडतो तो सांगितलेल्या प्रत्येक शब्दातला सारा आत्मसात केल्याशिवाय राहत नाही. आता शब्द कसे आहेत बघा. मी एखादी तुम्हाला गोष्ट सांगायला गेलो आणि ती तुमच्या जीवनाशी निगडीत असेल, जवळीकची असेल, पूरक असेल तर आपण कुतूहलानं लगेच तिथं गेलतो. तर तुम्हाला माहीत आहे का, माझ्या हातात एक धनरेष आहे, फार चांगली आहे, मोठीच्या मोठी आहे. धन मिळवायला लागत नाही, पण ते जोडलं जातं. आणि ही जोडलेली कला आहे, ही तत्व आहेत, ही तत्व आत्मसात करतात. आता प्रत्येकाला वाटते की आपल्या हातात धनरेषा आहे की बघावं. आत्ता नाही बघितलं तर तुम्ही बघितल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. बघणारच तू गेला धनरेषा. आणि ज्याला कळालं नसेल तर येऊन गुमान विचारणार, काका कोणची धनरेषा असते, कशी असते, किती लांब असते. आता याच्या पाठीमागचा उद्देश काय? म्हणजे धन प्रत्येकाला हवं आहे, नको आहे असं कोण आहे काय? नाही आहे. पण त्या धनाबरोबर
एक दुसरं धन माझ्याजवळनं घेऊन जावा आणि ते धन जर तुम्ही घेऊन गेला तर त्या धनाची चोरी होणार नाही. त्या धनाची चोरी होणार नाही. ते धन तुमच्याजवळनं कोणी हिसकावून घेणार नाही. ते धन घेऊन गेला तर तुम्हाला कुठं भीती वाटणार नाही. आणि ते सगळ्यात मोठं धन आहे ज्ञान. जे शब्दानं तुमच्या कानापर्यंत आलेलं ज्ञान आहे, त्या ज्ञानाचं धन जर तुम्ही घेऊन गेला तर तुम्ही ज्याला लक्ष्मी समजता ती लक्ष्मी मिळवण्यासाठी देखील ह्या धनाचा आपल्याला उपयोग होईल. म्हणून हे शब्द फुका जाणार नाहीत, फुकट जाणार नाही, ते लक्षात ठेवा. आणि ते फुकट न जाता तुमच्यापर्यंत कसं उतरवता येतील एवढीच एक कल्पना माझी असते. बऱ्याच वेळेला मी ठरवतो की हा दृष्टांत द्यावा, तो दृष्टांत द्यावा, पण तुमचं येऊन मी चेहरे बघितले की मला दृष्टांत दुसराच आठवतो आणि तो सांगायला चालू करतो. कारण तुमच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आनंद लुटणारा माणूस मी आहे. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद लुटणारा माणूस मी आहे. आणि तुम्ही पण माझ्या कर्मज्ञानाची परिसीमा लुटणारे लुटारू व्हा, ज्ञान लुटारू व्हा. ज्ञान लुटून घेऊन जावा माझं. कारण ते जर ज्ञान लुटून नेला, चोरी करून नेला, हिसकावून नेला, काही नेला तर तुम्हाला शिक्षा होणार नाही याची गॅरंटी मी देतो. कारण ज्ञान कधी घेतल्याला कळणारच नाही कुणाला. मी हे घेतलं, मी हे घेतलं. आणि ते कळण्याची दिशा आपण आपल्या अंतर्मनापर्यंत पोचवली तर निर्माण होणारं तत्व आहे ते तत्व अतिशय उत्कृष्टतेनं चालू होतं. आता हा पसारा वाढला कसा, हा पसारा वाढला कसा याचंही मला एक दिवशी स्मरण झालं होतं. सगळ्यात पहिला हा पसारा वाढवायला कोण कारणीभूत असेल तर के मामा म्हणतो आपण, केरबा रानगे. त्यांनी बोलून कुर्डूमध्ये कार्यक्रम घेतला आणि तिथनं सुरुवात झाला. नागावला आला, नागावातनं खेबोड्यात आला, खेबोड्यातनं पलूसला गेला, पलूसमधनं आता कळ्यात गेला. अनेक ठिकाणी आपले पण कार्यक्रम झाले असते. पण जो मनुष्य कर्म करतो त्या कर्मसिद्धांताचं नाव जो करता असतो त्या करत्या माणसाचं नाव निघाल्याशिवाय राहत नाही. आणि हे नाव मिळवायलाच आपण जगलं पाहिजे. नाव मिळवायचं आहे. का निघालं के मामांचं नाव? कायचं खटपट केली असेलच की, थोडं ना थोडं तर झिजलं असेल की. आता त्यांचे शब्द कुणाला झोंबणारे असतील, कुणाला पिळा देणारे असतील, पण मला ते चैतन्य देणारे वाटत होते. कारण मी त्यांच्याकडे निरखून बघत होतो. ते ज्यावेळेला भडकत होते त्यावेळेला त्यांचं जे अंतस्थ मन सांगत होतं की हे असं चांगलं झालं पाहिजे. पडखर शब्दात सांगणारा माणूस कुणाला आवडत नाही, कुणालाच आवडत नाही. आणि सोजवळ चांगल्या शब्दात सांगितलं की ते लवकर घेत नाही. मग आता करायचं काय? बघा त्या माऊलींच्याकडे जाऊन, मी सांगतो जाऊन घरात प्रयोग करून बघा. एखाद्याचं नाव असेल बाळासाहेब, आईनं म्हणायचं त्या बाळासाहेबाला, बाळासाहेब बाबा इकडे ये. ती तिथंच खेळत असते, ओ देत नाही. मग दुसऱ्या वेळा हाक मारते, बाळू, तरी ओ देत नाही. तिसऱ्या वेळा हाक मारते, त्यामुळं ते निश्चितच ओ देते. कारण ही बाळ्या म्हणते त्यावेळेला ते ओ म्हणते. मग आता कुठल्या भाषेत शिकवायचं? बाळासाहेब, बाळू की बाळ्या? जिथं बाळ्यानं शिकवावं लागतं तिथं पर्याय नसतो, शिकवावंच लागतं. कारण तयार करायचं असतं. आणि तयार करायचं असेल तर पडखर शब्दात देखील सांगून आई वडील त्याला तयार करत असतात. त्यांना ते बाळ्या नाव आवडत नाही आहे, पण त्याला जागृत करण्यासाठी ते वापरावं लागतं.
तसं गुरुतत्व आईवडिलांच्याही पलीकडचं असतं. जिथं जे जे हवं ते ते करत असतात. परिणामाची फिकर त्यांना नसते. जे होतील ते भोगता येईल. आणि हे तत्त्व आहे. म्हणूनच दिलेला शब्द फुका जाणार नाही याची पूर्णपणे जाणीव, कल्पना आपल्या मनात आहे. आणि हे प्रत्येक शब्द तुम्ही घ्या, तुमच्याजवळ ठेवू नका. काय म्हटलं बघा, तुमच्याजवळ ठेवू नका, ते दुसऱ्यांना द्या. आणि ज्या वेळेला हे शब्द तुम्ही घेऊन दुसऱ्यांना द्यायचा प्रयत्न कराल त्यावेळेला तुमची कुशाग्र बुद्धी डबल काम करते. तुमची स्मरणशक्ती डबल काम करते. मगाशी म्हटलेलं त्या मुलीसारखं म्हणू नका, कुणासाठी करायचं आहे, जगात नाव निर्माण करण्यासाठी करायचं आहे. जाता जाता तुमची आठवण पाहिजे. कशासाठी माणूस जगतो माहीत नाही तरी रमतो, रमत रमत जगत असतो, स्वतःलाच विसरून बसतो. मी शेवटी म्हणतो, कशासाठी माणूस जगतो, तर माझी आठवण पाठीमागं राहावी याच्यासाठी मी जगतो. प्रत्येकाच्या मनात आठवण पाहिजे, प्रत्येकाच्या मनातली आपली कल्पना निर्माण झाली पाहिजे. तुम्ही कोणत्या पद्धतीनं आठवण ठेवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण सहजासहजी ही आठवण पुसू शकत नाही आहे, कारण ते शब्द फुकट नाही आहेत, चैतन्य स्वरूपाचे आहेत. आणि तेच तुम्हाला मी वाटण्यासाठी इथं आलेलं आहे. माझ्या भावनांचे शब्द तुला सांगतो आहे, माझ्या भावनांचे शब्द मी तुला सांगतो आहे, तुझ्याच थकल्या मनाला माझा आधार आहे. तुझ्या थकलेल्या मनाला माझा आधार आहे. काय करतोय मी सोमवारी बसून? फक्त तुमचं ऐकून घेतो. एकच शब्द वापरतो, तू चल. मी कुठं आहे? तू चल. मी कुठं आहे? आवाज येत नाही. तुझ्यात आहे. मग हा मी कोण? हा मी कोण? ह्या मीला ओळखा. हा मी साधारण माणूस नाही आहे. हा मी म्हणजेच आत्मा आहे. मी म्हणजेच मन आहे. मी म्हणजेच तुमचा कुलस्वामी स्वामिनी आहे. या परमेश्वराचा वास, परमेश्वराचं तत्त्व म्हणजे स्वतः परमेश्वरच तुमच्यात आहे. आणि जोपर्यंत तुमच्यात तो आहे, तोपर्यंत जगाच्या पाठीवर आपली उणीव प्रत्येकाला भासणार. एकदा लक्ष्मी आणि नारायणचं भांडण लागलं. लक्ष्मी म्हणाली मी श्रेष्ठ आहे. नारायण म्हणाला ते कसं काय? एका माणसाला चौघजण घेऊन चालले होते. चौघजण कधी घेऊन जातात माहीत आहे की नाही? माहीत आहे ना सगळ्यांना? हां, एकाला घेऊन चालले होते आणि लक्ष्मीनं मजा केली. बघा म्हणाला मला किती किंमत आहे. नारायणाला दाखवायचं होतं लक्ष्मीला. आणि लक्ष्मीने काय केलं? वर्ण सुवर्ण मुद्रा टाकायला सुरुवात केली. पहिली सुवर्ण मुद्रा दिसली ती पुढं वाकणाऱ्याला त्यानं खाली वाकला, खाली वडले ते कलंडलं आणि खाली पडलं. दुसरी पडली, तिसरी पडली, प्रत्येकजण घ्यायला चालू केले. प्रत्येकाच्या खिसे भरले, ओटे भरले. ओटे भरल्यानंतर घरात ठेवायला गेले. ज्याला उचलून न्याल तर त्याच्याजवळ कोणच नाही. ज्याला उचलून नेत होत्या त्याच्याजवळ कोणच नाही. लक्ष्मीनं म्हटलं बघा ह्याच्याजवळ कोणच नाही, माझी करामत कशी आहे. सगळे गेले याला सोडून. विष्णू गालातल्या खालात हसले. म्हटलं का हसला सा? लक्ष्मीनं परत विचारलं का हसला? अगं मी ज्याच्यात नाही आहे त्याला तुझी किंमत कशी कळेल? मी ज्याच्यात आहे त्याला तुझी किंमत आहे म्हणून ते गेल्यात. ज्याच्यात मी नाही आहे त्याला तुझी किंमत कळणार नाही. काय म्हटलं बघा, मी ज्याच्यात नाही आहे, मी ज्याच्यात नाही आहे त्याला तिची किंमत, ज्याच्यात मी आहे त्यालाच किंमत कळणार आहे. म्हणून माझं ब्रीद वाक्य आहे, तू चल मी तुझ्यात आहे.
आणि तुझ्यात काय, तर तो आधार आहे. आधार शोधतो. मला कोण मदत करेल काय, मला असं करेल काय, मला तसं करेल काय, कोण काय करते. तुम्ही मदत मागत बसू नका. तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करा. मदत करायला परमेश्वर येणारच. पण तुम्ही कामालाच सुरुवात नाही केलात तर मदत होऊ शकत नाही. ती आता मुलगी ताई आली होती, ते समजा तिच्यावर प्रसंगच आला नसता प्रवास करायचा. ओम तत्सत काकाश्री आले असते का? मग कोण कोणाचा प्रसंग, तुमचा कोण कोणाचा आहे, तर प्रसंग ज्याचा आहे त्याच्याजवळ कोण ना कोणतरी येतो. प्रसंग नसेल तर कुणी कुणाजवळ जाणार नाही. म्हणून ही जी कल्पना आहे, ही जी तत्व आहेत, हे अंगभूत आत उतरून घेण्याचा प्रयत्न करा. आयुष्याच्या वळणावर पुढे जाण्यास सज्ज हो. आयुष्याच्या वळणावर पुढं जाण्यास सज्ज हो. तुझ्या अश्रूंचा ओलावा आज पुसणार आहे. जर सज्ज झालंयस, सज्ज होऊन झगडताना तुझ्या डोळ्यात जर अश्रू आले तर ते पुसणारा मी आहे. तू काळजी करू नकोस, पण जायला सज्ज हो, करायला सज्ज हो, प्रेरणा घेऊन कामाला लागा. आणि तुमचं काम आहे कुळाचारातील प्रत्येक व्यक्तीला खुश ठेवणे. कुळाचारातील प्रत्येक व्यक्तीला खुश ठेवणे. मी प्रपंच केलो असं म्हणू नका, कारण इथं मी वापरायचा नाही आहे. कारण तो प्रत्येकाच्यात मी आहे. कारण त्या मीला ठेच पोचता कामा नये. एका मीमुळं दुसऱ्याच्यात असणाऱ्या मीला ठेच पोचता कामा नये. एवढी जरी काळजी घेतला तर सुखाचा नारायण तुमच्या घरात नांदल्याशिवाय राहणार नाही. सुखाचा नारायण म्हणतो तुमच्या घरात नांदणार. काळजी काय घेतल्या? आपल्या मीतला दुसऱ्या मीला ठेच पोचू द्यायचं नाही. म्हणजे दुसऱ्यातला मी दुखवायचा नाही. आणि दुसऱ्यातला मी जर दुखवायचा नसेल तर माझ्यातला मी कसा वापरायचा याची सुजान कल्पना आपल्या मनामध्ये प्राप्त होते. आणि तेच सांगण्याचा मी इथं प्रयत्न करत आहे. तुझे नको गमवूस येते आयुष्य मोलाचे. तुझे येते गमवू नकोस आयुष्य मोलाचे. आशेचा किरण तुझला पुढे भेटणार आहे. मग आपलं आयुष्य देत चाललो आहे, करत चाललो आहे, पण कुठं करायचं हे कळलं पाहिजे. आणि केव्हा कळलं पाहिजे हेही कळलं पाहिजे. आयुष्य आपण खर्च घालतो, कुठं घालतो? एखादा माणूस असेल तासन तासभर ते तंबाखू चोळत बसणार. 10 मिनटं, 20 मिनटं, अर्धा तास, तासभर जाणार. लहानपणी एकदा प्रसंग घडला. आमचे चुलत चुलते, बापू म्हणतो आम्ही त्यांना तंबाखू खायची तल्लप आली. जवळ तंबाखू नव्हती. बघा माणूस तल्लपमध्ये काय करतो. विवेक, ज्ञान, विवेक, बुद्धी कशी हरवून बसतो. आणि तंबाखू खाण्यासाठी वड्याच्या पलीकडे एक माणूस भांगलत बसला होता, त्याच्याजवळ गेला. आता माझ्या कल्पनेत सुदैवानं त्याच्याकडे तंबाखू नव्हती. शब्द लक्षात येतो का बघा. माझ्या कल्पनेनं सुदैवानं त्याच्याकडं तंबाखू नव्हतं, पण त्यांच्या नजरेनं दुर्दैवानं त्यांच्याकडे तंबाखू नव्हती. आता मी सुदैवानं दुर्दैव दोन्ही वापरले. का? की किमान अर्धा तास तर ह्याला तंबाखू नाही मिळाला तर अर्धा तास तर ते व्यसनमुक्त राहिला. सुदैव. आता दुर्दैव काय? की त्याची इच्छा पूर्ण होत नाही म्हणून त्याला ते दुर्दैव वाटतं. तिथनं उठला. पुढे एक माणूस होता, त्या मळ्यात गेला. तिथनं पण नाही, त्याच्या पुढे गेला. 3 किलोमीटर गेल्यानंतर एक गृहस्थ त्याला भेटला आणि त्यानं तंबाखू दिली. तंबाखूसाठी किती पायपीट? किती किलोमीटर? 3 किलोमीटर. तंबाखू एवढी चिमटीत बसले एवढी. किलोमीटर किती? 3. आता येताना 3.
तंबाखू घेतली, चोळली, दाढत घातली, गाडत घातल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की अरे बापरे, आपण एवढ्या लांब आलो. तिथनं धावपळ करत तोपर्यंत त्या बापूंचं ती वाकुरी फुटून पाणी वड्यातनं दुसरीकडे गेलं होतं. काय तंबाखू करामत करते बघा. तसं प्रत्येकाला एक काहीतरी व्यसन असतं. कुणाला अहमपणाचं व्यसन असतं, कुणाला गुरुमीपणाचं व्यसन असतं, कुणाला मोहजायामधलं व्यसन, प्रत्येकाला असतं, नाही असं नाही आहे. आमच्यासारख्या माणसानं व्यसन वेगळंच आहे. लोक गोळा करायचे आणि त्यांना ज्ञान सांगायचे, व्यसनच आहे. चैन पडत नाही. अमावस्या झाली की पौर्णिमेची वाट बघते. बापूसारखं तंबाखू ते पौर्णिमेला मिळेल. पौर्णिमा संपली की परत अमावस्याचे येथील लोक, कारण व्यसन आहे. आता ते व्यसन वेगळं आणि हे व्यसन वेगळं. ह्या व्यसनामुळं माणसांचं कल्याण होणार आहे, त्या व्यसनामुळं माणसाचं अहित आहे. की जे तत्त्व आपण आत्मसात करून आपल्यात उतरून घेतो त्यावेळेला लक्षात येतं आहे. म्हणून म्हणलं आहे, तुझे कोण तुझे नको गमवूस. आयुष्य तुमच्या इथं गमवायचं नाही आहे, ते मोलाच्या पद्धतीनं आपल्याला वापरता आला पाहिजे, तिथंपर्यंत आपल्याला पोचता आलं पाहिजे. कशासाठी जगायचं आहे? नाव मागं ठेवण्यासाठी. नाव मागं ठेवणे. आता दोन मागं नावं नाहीत. रामाचं पण आहे आणि रावणाचं पण आहे. आता रावण म्हणून जगासमोर यायचं का राम म्हणून जगासमोर यायचं, ह्याचं कर्म आहे ते आपल्या हातात आहे. पण ही दोघं एकत्र आल्याशिवाय इतिहास तयार होत नाही, ही सत्य आहे. एखाद्या कथेतला हिरो काढून टाकला तरी कथा होत नाही, खलनायक काढून टाकला तरी कथा होत नाही. आता कथेला दोघं पूरक असतात, पण दोघाकडं बघण्याचा भावार्थ दृष्टिकोन वेगळा असतो. आणि तो भावार्थ दृष्टिकोन जागा करून आपल्या हिताचं आणि आपल्या प्रपंचाच्या तसंच समाजाच्या हिताचं काय आपल्याला करता येतं आहे, इथंपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आणि ती पोचण्याची कला, ती पोचण्याची जे पद्धत आहे ती पद्धत आपल्याला वापरता आली पाहिजे. आणि ती पद्धत वापरण्याचं काम प्रत्येक अमावस्याला रात्रीचं तुम्हाला देतो. कारण रात्र झाली की प्रकाशाच्या किरणाकडे लक्ष लागतं. रात्र झाली की प्रकाशाच्या किरणाकडे लक्ष लागतं. तसं तुमच्या देखील आयुष्यात एक प्रकाशाचा किरण देऊन तुमचं भविष्य उज्ज्वल केल्याशिवाय सोडणार नाही, ही माझी ग्वाही आहे. प्रकाश होणारच, पडणारच, याची खात्री आहे. का? तुम्ही श्रवण केलेलं ऐकून ते कृतीत आणणार हेही मला माहीत आहे. म्हणून मी एवढ्या जोरात बोलतो. जर कृतीच केली नाही, त्याच्यावर अंमलच केला नाही, तर आपल्याला ते प्राप्त होणार नाही. मी कोण आहे कधी कोणास कळलेच नाही. बघा आता, मी कोण आहे कधी कोणास कळलेच नाही. आता म्हणा, मी कोण आहे कधी कोणास कळलेच नाही. हात लावून म्हणा एकदा. आणि एकदा. मग आपण म्हणतो का नाही, मी काय सांगते तुला कळते का? मला समजून घेणारे इथं कोण नाहीच आहेत. असा शब्द न वापरलेला हात वर करा. मी काय सांगते ते मला कोण समजूनच घेत नाही. आता तुम्हाला जर समजून घेत नसेल तर कोण येथे कोणाचा सांगणे सोपे आहे का? म्हणून मी कठीण शब्द वापरला. पुढच्या माणसाला तो काय म्हणणार आहे सगळं कळलेलं असतं, तरी म्हणते माझे भावच तुला कळत नाहीत. आता काय कळायचं राहिले? एकच कळायचं राहिले की ते बोलतीस किंवा बोलतोस
हे मला ऐकू येतं आहे हे कळायचं राहिलं आहे. कारण ऐकू न आल्यामुळंच आपल्याला कळणार नाही आहे. ऐकू आल्यानंतर कळणार. मग आपण समोर श्रवण केंद्र चांगली असताना देखील भैरव. पण काही ठिकाणी भैरव होणं फार चांगलं असतं बरं का. प्रपंचात काही लोका वेळेला इकडल्याने भैरव व्हावं, काही वेळेला इकडल्या लोकांनी भैरव व्हावं, फार आनंद असतो. काही वेळेला, कायमचं नको, पण कधी व्हायचं हे कळलं पाहिजे. आणि कधी व्हायचं हे कळायचं पाहिजे असेल तर मी कोण आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. ते कळत नाही आहे. अभ्यास करा स्वतःचा. मी कोण आहे, कोण आहे मी. प्रपंचात सगळ्या गोष्टी असतात, घडामोडी घडत असतात, काही तत्त्व चालत असतात. उभा केल्यानंतर कंटाळा आल्यानंतर एकटा जाऊन बाजूला बसतो आणि बाजूला बसल्यानंतर ते बाजूला बसलेला माणूस काय म्हणतो माहिती आहे काय, जाऊ दे मला किंमतच देत नाहीत, मी आता कशात हातच लावणार नाही. आता ह्यानं हात लावला नसता तर खाणारे काय थांबणार आहेत तसेच. मगाशी उचलून नेणाऱ्याला देखील सोडून गेले होते गोळा करायला. कोण थांबत नाही कोणासाठी. पण तुझ्या आयुष्यातले अनमोल क्षण तुझ्या विचारामुळं वाया घालवतोस. कारण तुझ्यातला मी तुला कळलेला नाही आहे. तुझ्यातला मी तुला कळलेला नाही म्हणून तू असं बोलतोस. जाऊ दे, करू द्यात, माझ्यामुळं काय नुकसान होते होऊ दे. नाही आहे, तुझ्यामुळं काही नुकसान होत नाही आहे. उलट कटकट असले तर कटकट कमी झाले असे म्हणतील. आणि खरोखरच जर त्याचं कर्तृत्व चांगलं असेल, खरोखरच त्याचं कर्तृत्व चांगलं असेल तर त्याची कमतरता मात्र त्यांना भासल्याशिवाय राहणार नाही. आणि जर कमतरता वाटली तर त्याच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. आणि डोळ्यात अश्रू आणण्यासाठी जो जगतो तोच कीर्तिवान पुरुष होतो. आता डोळ्यात पण अश्रू 2 वेळा आणतात. एक कटकटीनं अश्रू येतात आणि एक विरहानं अश्रू येतात. कटकटीनं अश्रू येतात ते म्हणते ही कटकट गेली तर बरं होईल. पण विरहाचे अश्रू असतात ते नाही आहे, ती सोडायला तयार होत नाहीत. आणि सोडायला तयार होत नाहीत हे जे तत्त्व आहे ते आपल्या आयुष्यातलं आपलं गुडविल चांगलं असतं. आणि तेच जोपासायचं काम आपण करायचं आहे. जाणला जाणे मी तो सहज जिंकणार आहे. जाणला जाणे मी तो सहज जिंकणार आहे. आपला सहज शब्द कायम असतो बरं का कवितेच्या खाली. मी कधी नाव लिहित नाही स्वतःच, सहज लिहिलं असतं. कारण माझ्या नावाला मी महत्त्व दिलेलं नाही आहे. पण जो सहज शब्द वापरलेला आहे तो सहज शब्द तुम्ही एकदा जरी वापरला दिवसातनं, एकदा म्हणतोय, तरी देखील तुमच्यात सहजता निर्माण होईल. जर एखादा प्रसंग आला तरी सहज राहतीला, एखादा आनंद राहतीला तरी सहज राहतीला. दुःख आणि आनंद ह्या दोन्ही समान पातळीवर ठेवण्याची सहजता ज्याच्यात निर्माण होतो तोच श्रेष्ठ पुरुष किंवा स्त्री असते. सहजता निर्माण झाली. आणि ही सहजता निर्माण होण्याचं भाग्य प्रत्येक अमावस्याला आणि पौर्णिमेला तुम्हाला देण्याशिवाय राहणार नाही. ओम तत्सत. ओम तत्सत. जवळजवळ 1 तास संपूर्ण होत असेल काकाश्री बोलतच होते आणि आपण मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो. जसं की उधळीत शतकिरणा उधळीत जनहृदया, नभात आला रे प्रभात रवी उदया, तिमिराची रजनी रजनी गेली रे लया. आम्हाला समोगित होतं हे शाळेत, पण आता मला इथं बसल्यानंतर आणि ते सगळं ऐकताना ह्या अमावास्याचा हा जो अंधार आहे तो अंधार सारणारा रवी इथं सद्गुरूंच्या स्वरूपात मला इथं खरंच दिसला.
सद्गुरूंनी आपल्याला पहिल्यांदा खरं तर हिऱ्याची उपमा दिली. मला फार आनंद झाला होता, याला हिरे म्हणतायत आपल्याला. पण त्यावेळी मला पण असं आठवलं की आमच्या घरी एक लहान बाळ आहे. त्यावेळी ज्यावेळी तो एखादी चांगली गोष्ट करतो त्यावेळी त्याची आई त्याला फार असं गोंजारून सांगते, वा पुष्पेंद्र छान केलं, किंवा छान छान छान, किती छान केलंस तू. अगदी तसंच काकाशींनी आपल्याला हिऱ्याची उपमा दिली, म्हणजे जेणेकरून आता आपण ज्या संख्येनं उपस्थित आहोत त्याच्याही कितीतरी पटीनं आपण पुन्हा इथं उपस्थित राहावं, आपल्यासोबत आणखीन काही हिरे घेऊन यावे, याच्या पाठीमागचाच तो संदर्भ असावा. प्रत्येक वेळी संकटात धावणारी व्यक्ती ही फक्त व्यक्ती नाही आहे, तर तिच्या स्वरूपातनं सद्गुरू आपल्यापर्यंत येत असतात. आणि अशाच कित्येक अमावास्याचा जो काळा प्रकाश आहे तो दूर करण्यासाठी सद्गुरू रवी स्वरूपात आपल्या समोर येत असतात, आपल्याला दर्शन देत असतात. हे काही कार्यक्रमाचे प्रमुख मुद्दे झाले. पण कार्यक्रमात, प्रवचनात तुम्हाला काही जर समजलं नसेल किंवा एखादा शब्द समजला नसेल, एखादा प्रसंग समजला नसेल, काही आध्यात्मिक अडचणी असतील तरी तुम्ही विचारू शकता. अगदी काहीही तुम्हाला समजलं नाही आहे, एखाद्या शब्दाचा अर्थ कळाला नाही, एखादा प्रसंग त्यांनी सांगितला पण आपल्याला तो लक्षात आला नाही की काय झालं, कसं झालं, तरी तुम्ही विचारू शकता. तरी कोणाची काही शंका नाही आहे तसं समजून आपण आरतीसाठी उभं राहायचं आहे. जय देव जय जय गुरुदेवा, तुमच्या चरणी लाभे सुखाचा ठेवा. जय देव जय जय. झालो हतबल पुरता भवसागर तरता, कृपेचा वरदस्त ठेवावा माथा. उदरावे दीना होऊन या त्राता, चरणी लागे दास समजून या माता. जय देव जय देव जय जय गुरुदेवा, तुमच्या चरणी लाभे सुखाचा ठेवा. जय देव जय देव. स्वामी सेवेचा मार्ग दाविला, सेवाभावी वृत्ती आली उदयाला. सद्गुरु सहवासाचा छंद लागला, आनंदी आनंद संसारी झाला. जय देव जय देव जय जय गुरुदेवा, तुमच्या चरणी लाभे सुखाचा ठेवा. जय देव जय देव. धन्य धन्य झाले उद्धरिले जीव, संतू आईचे जपताना नाव. श्रद्धेने चरणी ठेवी तो भाव, पैलतरी लागो डोलती नाव. जय देव जय जय गुरुदेवा, तुमच्या चरणी लाभे सुखाचा ठेवा. जय देव जय देव. सुख शांती दाता सद्गुरु सुखदाई, सद्गुरु सेवेची लाभो पुण्याई. जडली दृष्टी आता सद्गुरु पायी, उधराया मजला धावे लवलाई. जय देव जय देव जय जय गुरुदेवा, तुमच्या चरणी लाभे सुखाचा ठेवा. जय देव जय देव. कुलस्वामी कुलमाता कुलदैवत भजतो, चैतन्य तेजाने बहरून जातो. आत्मसुख शांतीने प्रसन्न होतो, गुरुचरणावरती लोटांगण घेतो. जय देव जय देव जय जय गुरुदेवा, तुमच्या चरणी लाभे सुखाचा ठेवा. जय देव जय देव. कुलस्वामी स्वामिनीच्या नावानं चांग भलं, श्री संतुआईच्या नावानं चांग भलं. श्री राम भक्त हनुमान की जय. ओळीनं दर्शन घ्यायचं सगळ्यांनी.
रे